या चर्चेमध्ये आपल्या सोबतचे मान्यवर कोण असतील त्याचा परिचय आपल्याला देतो, पण पटकन आधी पाहूयात एक्झिट पोलच्या अनुसार मुंबईचं चित्र काय असू शकतं। आता आपल्या समोर पटापट माहिती येते ती बघा। मुंबईचा एक्झिट पोल असं सांगतो, जेव्हीसी संस्था आहे ती म्हणते महायुती 107 ते 122, मविया 68 ते 83, इतर आहेत 12 ते 16। ऍक्सिस ही संस्था काय सांगते, ऍक्सिस 131 ते 151, मविया 58 ते 68, इतर आहेत 18 ते 28। या इतर मध्ये काँग्रेस आहे, वंचित आहे, समाजवादी आहे, इत्यादी इत्यादी सगळे जण आहेत। सकाळचा आकडा महत्वाचा आहे कारण त्यांनी तो स्पेसिफिक म्हणजे अतिशय ठळक आणि स्पष्टपणे दिलेला आहे। सकाळचं म्हणणं काय आहे, 122 जागा मिळतात महायुतीला। महायुती म्हणजे इथली महायुती मुंबईतली ही आता तरी शिंदे आणि फडणवीसांची आहे। मवियामध्ये स्पष्टपणे 2 ठाकरे आणि पवार यांची आकडेवारी 75 पर्यंत जाते, इतरांची आकडेवारी ही 30 पर्यंत आहे। या अनुषंगानं जे आकडे येत आहेत ते आपल्या समोर आहेत। आता पुढचे आकडे आपण घेणार आहोत, पुढचे 3 ओळीतले आकडे आपल्याला मांडायचे आहेत, ते आपल्या समोर येत आहेत, तेही आता आपण पाहणार आहोत। दरम्यान या आकड्यांच्या अनुषंगानं आपल्याला काय दिसतंय तर ऍक्सिसनी सर्वाधिक संख्या महायुतीला दिलेली दिसतेय। आता पुढच्या आकड्यांकडे वळूयात। टाइम्स नेटवर्कचा जो आकडा आहे, टाइम्स नेटवर्कचा आकडा हा अत्यंत महत्वाचा ठरतोय कारण या आकड्यामध्ये आपल्याला 142चा स्पष्ट आणि थेट आकडा हा महायुतीला दिलेला दिसतोय। मवियाच्यासाठी त्यांनी कमी आकडा दिलाय 58। टाइम्स नेटवर्कचा आकडा बारकाईने लक्षात द्या कारण सर्वात कमी मवियाचा आकडा हा टाइम्स कडून देण्यात आलेला दिसतोय आत्ताच्या घडीला, तो 58 आहे। इतरांची जी संख्या आहे ती 27 आहे। इतरांच्यासाठी मगाशी जसं मी म्हटलं, काँग्रेस, वंचित, सपा, MIM असे सगळे अपक्ष वगैरे मिळून एक 27 पर्यंत आकडा जाऊ शकतो। याच जोडीला आपल्याला डीव्ही रिसर्च या संस्थेकडे आता जायचंय। डीव्ही रिसर्चचा आकडा आपण जर पाहिला तर तो 107 ते 122 आहे महायुतीच्या साठी। मवियाच्या साठीचा आकडा 68 ते 83 आहे, इतरांच्या साठीचा आकडा 19 ते 40 आहे। याचबरोबर आपण जनमत पाहतो आहोत। जनमत या संस्थेने दिलेले आकडे पण अतिशय ठळक आणि स्पष्ट असे, ते आता किती आहेत ते आपण पाहतोय। महायुतीच्या साठीचे आकडे जनमतच्या कडून 121 इतके स्पष्टपणे आहेत। मवियाचे आकडे 62 आहेत, म्हणजे 6-2 62। मवियामध्येची जी आकडेवारी आपण मोजतोय ती आहे 2 ठाकरे अधिक 1 पवार। इतरांच्या साठीची आकडेवारी जी आहे ती 27 आहे। आता मुंबईमध्ये जेव्हा आपण इतर मोजतो तेव्हा त्यात अजित पवार सुद्धा असतात, म्हणजे काँग्रेस असते, राष्ट्रवादी असते, वंचित असते, सपा असते, MIM असते आणि इतर अपक्ष असे असतात। हे सगळे आकडे एकत्रितरित्या आपल्याला थोड्या वेळाने सरासरीच्या स्वरूपात सुद्धा बघायचे आहेत। सरासरीची आकडेवारी आपल्या समोर येत राहील। दरम्यान मुंबईच्या एक्झिट पोलच्या अनुषंगाने चर्चेला पुढे नेण्यासाठी काही नवे पाहुणे आता आपल्या सोबत या चर्चेत आलेले आहेत, त्यांची ओळखही मी आपल्याला करून देणार आहे आणि त्याचबरोबर या चर्चेत आपल्याला पुढे जायचं आहे। चर्चेला अनुषंगून काय काय मुद्दे समोर येतात ते पाहणार आहोत। या चर्चेला आपण मुंबई पुरतं मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न करतोय कारण स्वाभाविकरित्या मुंबईसाठीची जी आकडेवारी आहे ती आता टप्प्याटप्प्याने आपल्या समोर सातत्याने येत राहणार आहे आणि मुंबईची लढाई ही यावेळेला देशभरामध्ये गाजली। देशभरातून या मुंबईच्या आकडेवारीकडे, मुंबईचा काय निकाल लागेल याकडे अत्यंत बारकाईने पाहिलं जात होतं। या निमित्तानं चर्चेला पुढे नेत असताना आता जेव्हीसी, ऍक्सिस आणि सकाळचे आकडे समोर आहेत, ते अत्यंत बारकाईने पहा। याच्यामध्ये ऍक्सिस या पाटीमध्ये म्हणजे या फलकामध्ये ऍक्सिसनी सर्वाधिक संख्या महायुतीला दिलेली आहे आणि सगळ्यात कमी संख्या ही ऍक्सिसचीच आहे, ती मविया बाबतीत आहे, म्हणजे ठाकरेंच्या बाबतीत आहे। आपल्याला आता चर्चेला पुढे न्यायचंय। पटकन आता आपण चर्चेच्या अनुषंगाने पुढे सरकूयात। माझ्यासोबत असलेल्या मान्यवरांचा आपल्याला पटकन परिचय करून देतो। मुंबईहून माझ्यासोबत अरुण सावंत जोडले गेलेले आहेत, शिवसेनेचे प्रवक्ता आहेत। अनिश गाढवे हे उद्धव ठाकरेंच्या गटाचं या चर्चेमध्ये प्रतिनिधित्व करतात। आपल्या सोबत प्रदीप पेशकार आहेत, ते भारतीय जनता पार्टीचे मुंबई बाहेरच्या भूमिकेविषयी बोलणार आहेत आणि आपल्या सोबत उत्कर्षा रुपवते
काँग्रेस तसंच वंचितच्या आघाडीच्या बद्दल भूमिका मांडतील आणि या चर्चेत नव्यानं जोडले गेलेले आहेत अवधूत वाघ. आपण या चर्चेत त्यांचं मुंबईच्यासाठी स्वागत करूयात. तसंच प्रदीप पेशकार यांना आधीच्या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल नमस्कार आणि धन्यवाद म्हणायची ही वेळ आहे. चर्चेला आपण सुरुवात करतोय. पटकन अवधूत वाघ आपल्यापासून. अवधूतजी, पटकन विचारतो, जे आकडे समोर येत आहेत त्यात तुमचा अंदाज काय आहे तो सांगा, मग चर्चेला आणखी पुढे नेऊयात. बघा, आज सर्वप्रथम इलेक्शन झालेली आहे आणि या इलेक्शनमध्ये ही जी कार्यकर्त्यांची इलेक्शन आहे, या कार्यकर्त्यांच्या इलेक्शनमध्ये कुठे आम्ही शिवसेनेबरोबर एकत्रित, कधी शिवसेनेच्या विरोधात, कधी राष्ट्रवादी बरोबर, कधी राष्ट्रवादीच्या विरोधात, अशा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या युती आणि आघाड्या करून लढलो. परंतु आज इलेक्शन संपलेलं आहे. आजच्या तारखेपासून, आजच्या दिवसापासून, आजच्या वेळेपासून भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे एकत्र आलेले आहेत आणि एकत्र येऊन यापुढे या 29 महानगरपालिकेमध्ये एकदिलाने काम करतील. वेगवेगळे रिझल्टचे हे एक्झिट पोल आलेले आहेत. एक्झिट पोलमध्ये काही जण विश्वास ठेवतात, काही जण ठेवत नाहीत. मी या विषयावर जात नाही. परंतु सर्वसामान्यपणे लोक विधानसभेमध्ये जे चित्र आलेलं आहे आणि त्यानंतर नगरपंचायत आणि पंचायत समित्यांमध्ये जे चित्र आलेलं आहे ते चित्र सामान्यतः मुंबईमध्ये राहील असा एक साधारण माझा अंदाज होता. तो आता ह्या एक्झिट पोलवरनं खरं व्हायला दिसतो आहे. जी जी अवधूतजी, तुम्ही पटकन आकडे सांगितलेत तर जरा चर्चेला मजा येऊ शकते. पटकन आपण आकडे देऊ शकता? मी तुम्हाला एक्झॅक्ट सांगतो. 105 कमीत कमी जागा भारतीय जनता पक्षाच्या येतील, 35 उबाठाच्या येतील, साधारण 8 मनसेच्या येतील, साधारण 30 ते 35 या काँग्रेस आणि वंचितच्या राहतील आणि 33 ते 40च्या दरम्यान शिंदे असतील. साधारण 145 जागा या भारतीय जनता पार्टी शिवसेनेच्या असतील. इतरांच्या खात्यामध्ये 12 जागा असतील. टोटल 227चा माझा स्वतःचा जो आकडा आहे हा मी तुम्हाला सांगितलेला आहे, आता ऑनलाईन सांगितलेला आहे, जो आठवतो तो लगेच सांगितलेला आहे. परंतु कुठच्याही परिस्थितीमध्ये जे 114ची मॅजिक फिगर आहे ती भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना मिळून करेल. आम्ही आधी सांगितल्याप्रमाणे मुंबई महानगरपालिकेचा महापौर हा मराठी होईल, हिंदू होईल आणि भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांचाच होईल. ठीक आहे. अवधूत वाघ यांचं आकलन आपण ऐकलं. पटकन आपण या निमित्तानं आधी चर्चेची संधी देतोय आपल्या सोबत असलेल्या अनिश गाढवेंना. वेळेच्या मर्यादेमध्येच काही वेळासाठी ते उपलब्ध आहेत. आणि जी चर्चेची पुढची फेरी आहे आणि आता याच्यात आपल्याला उत्तर द्यायला हवं की आपला आकडा इतका कमी का? मला आवाज येत नाहीये. मी पुन्हा सांगतो, मला आवाज येत नाही. मला प्रॉपर स्टुडिओशी कनेक्ट करा. ठीक आहे, एकदा जोडून घेऊ. काही तांत्रिक अडचणींमुळे कदाचित आपल्यापर्यंत आवाज पोहोचलेला नाहीये असं वाटतंय. मला या निमित्तानं उत्कर्षा रुपवतेंपर्यंत पोहोचायचं आहे आणि त्याचबरोबर नवे जे गेस्ट आले त्यांची ओळख करून द्यायची आहे. मी त्यांच्यापर्यंत पोहोचेनच. आपल्याला या चर्चेमध्ये विविध मान्यवर जोडले गेले त्याचं सांगितलं. मला योगेश खैरे हे मनसेचे प्रवक्ता म्हणून आले आहेत असं आपल्याला सगळ्यांना सांगायचं आणि त्यांचं स्वागत करायचंय. योगेशजी, माझा आवाज आपल्यापर्यंत येत असेल तर आपण एकदा फक्त खुलासा द्यावा. हो, येतो जी. मी आपल्यापर्यंत येतो. पटकन आधी एकदा उत्कर्षाताईंपर्यंत पोहोचतो. उत्कर्षाताई, या नव्या ताज्या मुंबईतल्या आकड्यांच्या बाबतीत आपलं निरीक्षण पटकन मिनिटभरात. निरीक्षण जे आपण मांडलं आधी, आपण जे कॅप्सूल केला तो, आणि आता आदरणीय जे आमचे प्रवक्ते भाजपचे आले, सिनियर आमचे प्रवक्ते आहेत, दोन गोष्टी मी ते मार्क आउट करते. त्यांनी जी बेरीज मांडली त्याच्यात पुन्हा अजित पवार गायब आहेत. इलेक्शनच्या आधी अजित पवार त्यांना नको होते, इलेक्शनच्या नंतर आहेत, पण त्यांच्या बेरीजेमध्ये पण त्यांनी त्याचं नमूद केलेलं नाही. 1. आणि दुसरा जो मी आधीच्या याच्यात पण म्हटले की हिंदू असावा, मराठी असावा, कधीतरी म्हणा की भ्रष्टाचाराचे डाग नसलेला असावा, लोकांसाठी काम करणारा असलेला, कुठल्याही फॅमिलीचा बॅकग्राऊंड नसलेला असावा. त्यामुळे पुन्हा पुन्हा ते मुद्दे तिथेच येऊन अडकतात. आणि तिसरा मुद्दा की पुन्हा एकदा हे दिसत आहे की ज्या प्रकारे मोडतोडीचं राजकारण महाराष्ट्राने गेल्या 5 वर्षात बघितलं, आता आम्ही वेगळे लढू आणि इलेक्शन नंतर पुन्हा आम्ही एकत्र येऊ, मग लढलेच कशाला वेगळे? तेव्हा तुम्हाला नवाब मलिक चालत नव्हते, आता तुम्हाला पुन्हा नवाब मलिक चालतात. हा जो दुटप्पीपणा आहे हा कुठेतरी आता एक्सप्लेन ह्या लोकांनी केला पाहिजे मला वाटतं. उत्कर्षा रुपवतेंच्या मुद्द्यावर काही बोलण्यासारखं उरलंय का अवधूत वाघ? निवडणूक होती म्हणून सगळं चाललं होतं. नक्की बोलू. अहो, ज्या पक्षाला काँग्रेसने 62 जागा सोडल्या त्यांना 28 जागा परत कराव्या लागल्या कारण उमेदवार नाहीये. त्या पक्षाने, ज्या पक्षाचा मासबेस नाहीये, ज्या पक्षाकडे स्वतःचे उमेदवार नाहीयेत, त्यांना मतदार कुठे सापडणार हे आपण पाहिलं पाहिजे. ताई, मला बोलू देत ना. आपण बोलत असताना आपण डिस्टर्ब नाही करायचं. मी चुकीची माहिती दिली ती तुम्ही रिपेअर करा. दुसरा मुद्दा राहिलेला आहे भ्रष्टाचार,
भ्रष्टाचार करायचा नाही करायचा काय ते खरं म्हणजे भ्रष्टाचाराच्या विरोधामध्येच दंड फुकटून 2014 साली आदरणीय देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्राचे आणि आदरणीय नरेंद्र मोदीजी देशाचे पंतप्रधान झालेले आहेत. त्याच्या आधी जर तुम्ही सातत्याने पाहिलं तर ह्या देशाचा भ्रष्टाचार हा पीकला गेला होता. आज मला सांगा 2014 पासून 2024 पर्यंत 25 पर्यंत केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाचं राज्य असताना भ्रष्टाचाराचा सिद्धता तर सोडा, आतापर्यंत एका मंत्र्यावर आपण आरोप पण करू शकला नाहीत. आरोप जर गेल्या 11 वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाने दिल्लीमध्ये आरोपाविना राज्य केलं तर ते भ्रष्टाचार मुक्तच राज्य केलं. आणि हा जो विकास तुम्हाला दिसतोय तो जनतेने घेतलेल्या पैशातून, जनतेकडनं घेतलेल्या पैशातून, टॅक्स मधून जे आम्ही रिटर्न केलेलं आहे. पण अवधूजी मुद्दा काय इथे उपस्थित राहतो, तुम्ही भ्रष्टाचाराचे आरोप करता, त्यांना पक्षात घेता आणि मांडीला लावून मांडीला बसता. एक्झॅक्टली. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का की काँग्रेसमधले सगळे धुतल्या तांदळासारखे आहेत? नाही, पण तुमची तुलना काँग्रेसची कशी होऊ शकते? मला तुम्ही तर श्रेष्ठ ना, तुम्ही चांगला प्रश्न विचारला. जगातला सगळ्यात मोठा पक्ष ना तुम्ही चांगला प्रश्न विचारलात. तुम्ही अजितदादांबद्दलच बोलतात, माझ्या लक्षात आलेलं आहे. अजितदादा ज्यावेळी महाआघाडीमध्ये होते त्यावेळी ते चांगले होते का? त्यावेळी त्यांना जर ते भ्रष्टाचारी होते तर तुम्ही का आतमध्ये घेतलं? हा माझा पहिला प्रश्न आहे. अशोक चव्हाण जर भ्रष्टाचारी होते तर तुम्ही त्यांना काँग्रेसमध्ये असताना मुख्यमंत्री का बनवलं होतं? तर त्यामुळे जी लोक आहेत जे यांच्यावर तुम्ही आरोप करता आमच्याकडे आल्यानंतर, ती तुमच्याकडे असताना चांगली आणि आमच्याकडे असताना वाईट. अरे हा दुटप्पीपणा थांबा. जो भ्रष्टाचारी असतो तो भ्रष्टाचारीच असतो, तो कुठच्याही पक्षामध्ये गेला तरी भ्रष्टाचारी असतो. भारतीय जनता पक्षाचं केंद्रीय नेतृत्व आणि महाराष्ट्राच्या चर्चेसाठी परत यायचं, एका नव्या पैशाने ज्यांच्यावर आतापर्यंत भ्रष्टाचाराचा आरोप झाला नाही असं आहे. आमचे देवेंद्र फडणवीस असू देत किंवा नरेंद्र मोदीजी असू देत, चर्चेला मुंबईचा मुद्दा जोडून ठेवणं फार गरजेचं आहे. तुम्ही मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टीला 105 जागा मिळताना म्हणता आहात, मनसेबद्दल काही बोलला नाहीत. जरा एकदा काही तुमचा आकडा आहे का मनसेसाठीचा? नाही, आता मला वाटतं की मनसे आणखीन शिवसेना उबाठा एकत्र असल्यामुळे ते 51 जागा लढतात आहेत. पण तुम्हाला एक सांगतो, एक रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट नावाची एक फायनान्समध्ये कल्पना आहे की आपण किती घातलं की काय मिळालं पाहिजे. मनसेने जेवढं पेरलंय त्याच्या अनेक पटीने त्यांना मिळणार आहे, कारण त्यांनी पेरलंच एवढं कमी आहे. एखादी दुसरी सभा घ्यायची, 365 दिवसातनं 5 दिवस कुठेतरी बाहेर पडायचं. शिवाजी पार्कवरनं पश्चिम उपनगराचा जर दौरा करायचा झाला तर त्याची हेडलाईन येते की पश्चिम उपनगराचा दौरा करायला पक्षाध्यक्ष निघालेत. अशी ज्या पक्षाची स्थिती आहे, अशी ज्या पक्षाची ही आहे, ज्यांना उमेदवार नाहीयेत, अशा यांना किती जरी हे मिळालं, एखाद दुसरी तिसरी जरी सीट मिळाली तरी मला असं वाटतं योगेश खैरेंपर्यंत जायचंय. अवधूजी योगेश खैरेंपर्यंत जायचंय, उत्तर देतील योगेश खैरे. आणि योगेश खैरे, जे एक्झिट पोल आले त्यावर आता आधी आपण बोलावं. अवधूजींच्या मुद्द्यावर आपल्याला उत्तर द्यायची असतील तर आपण आवर्जून द्यायची आहेत. पण योगेशजी एक सांगा, काय मिळवलं युती करून? कुठलाच एक्झिट पोल तुम्हाला 2 आकडी संख्या देताना दिसत नाहीये. सर्वात महत्वाची पहिली गोष्ट अशी की ते आपण ह्या एक्झिट पोलवर चर्चा करतोय आणि एक्झिट पोल हे काय अंतिम आकडे नाहीयेत. ज्यावेळेस अंतिम आकडे येतील त्यावेळेस आपण या संदर्भात बोलू. पण आपण असं समजू की जे एक्झिट पोल आपण दाखवतोय आपण त्या संदर्भात बोलू, त्या आकड्यांवर बोलू. आता हे जे आकडे आहेत, एक तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की आम्ही 53 जागा लढवल्यात. आणि अवधूतजी आता म्हणले, ते कदाचित विसरले, मी त्यांचं नीट ऐकलं होतं. त्यांनी काहीतरी आधी 8 जागा सांगितल्या होत्या बोलताना, नंतर 3 जागा वगैरे. ठीक आहे, तो त्यांचा प्रश्न आहे. पण इथं सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की पहिलं वाक्य जे राजसाहेब ठाकरे यांनी पहिल्या मुलाखतीत जे वापरलं होतं की मराठी आणि महाराष्ट्रापेक्षा कुठली गोष्ट मोठी नाही. त्यामुळं आम्हाला या निवडणुकीमध्ये आम्ही किती जागा लढवल्या किंवा आमच्या किती जागा निवडून येतील यापेक्षा सुद्धा मराठी माणसावर ज्या गोष्टी होत होत्या, म्हणजे ज्या पद्धतीने हिंदी सक्तीचा विषय आणला गेला, मराठी माणसावर थोपवला गेला, ज्या पद्धतीने दादरच्या कबूतरखान्याच्या विषयावरून मराठी माणसाला आव्हान देण्याचा प्रयत्न केला गेला, मराठी माणसाला घर नाकारण्याचे प्रयत्न केले गेले, मराठी माणसाला हद्दपार करण्याचे प्रयत्न केले गेले, या ज्या सगळ्या गोष्टी मराठीच्या बाबत होत होत्या त्या संदर्भात एवढं सगळं करूनही निवडणुकीत यश मिळत नसेल, योगेशजी एवढं सगळं करूनही निवडणुकीत यश मिळत नसेल तर काय हरण्यासाठी निवडणुका लढायच्या का? निवडणुका लढायच्या कशासाठी? मग
उद्या मी काय म्हटलं, उद्या या संदर्भातले आकडे येऊ द्यात, मग आपण एक्झिट पोलवर कसं काय बोलणार या विषयात की आम्ही हरतोय का जिंकतोय. उद्या या संदर्भातले आकडे तर येऊ द्यात ना फायनल. खरंय. ते आकडे येऊ द्यात, मग मी या संदर्भात बोलेल. ठीक आहे, तुम्ही असं म्हणता आहात की आकडे येऊ द्यात, आकडे आल्यावर बघूयात. अरुण सावंतांपर्यंत पोहोचायचंय मला, मगाशी अनिश गाढवेंपर्यंत पोहोचायचं होतं, त्यांचा संपर्क बाधित झाला होता, त्यांचं उत्तरही थोड्या वेळाने घेऊ. एकदा अरुण सावंतांपर्यंत पोहोचू. अरुणजी, ज्या पद्धतीचे तर्क येत आहेत, जे आकडे येत आहेत, ते पाहता तुम्हाला वाटतंय की मनसे प्राप्त स्थितीमध्ये एखादा चांगला आकडा गाठू शकते? प्रसादजी, सर्वप्रथम मी मुंबईकरांचे, सुजाण नागरिकांचे आभार मानेन, कारण त्यांनी आज जे काही हे दाखवून दिलेले मुंबईकरांनी उत्साह महायुतीच्या बाजूने, कारण आम्ही संपूर्ण मुंबईभर फिरत होतो तेव्हा हे जे काही आकडे आज येत आहेत एक्झिट पोलचे, हे त्याचंच उदाहरण आहे. हा अभ्यासपूर्वक एक्झिट पोल आज मांडला गेलेला आहे विविध संस्थांमार्फत. राहिली दुसरी गोष्ट, मनसे बद्दल आपण मला विचारलं की मनसे हा चांगला आकडा गाठेल का. मनसेने गेल्या कित्येक वर्षांमध्ये जर काही चांगलं काम केलं असेल तर त्यांना मतदान झालं असतं, परंतु त्यांनी अशा अनेक चुकीच्या गोष्टी केलेल्या आहेत. त्यामुळे या मुंबईची जनता किंवा या महाराष्ट्राच्या जनतेने तर दाखवूनच दिलेलं आहे की त्यांना 10चा आकडा सुद्धा क्रॉस करता येणार नाही. हा माझा शब्द आपण लक्षात ठेवावा. गेल्या कित्येक वर्षांमध्ये मनसेचे जे प्रमुख आहेत आदरणीय राज ठाकरेजी, यांचं व्यक्तिमत्व तर चांगलं आहे, त्यांची भाषणं सुद्धा अतिशय सुंदर ऐकण्यासारखी असतात, परंतु ते कधी आपल्या विचारांवरती ठाम नसतात. धडसोड भूमिकेसाठी ते प्रसिद्ध असतात आणि म्हणूनच त्यांचा 10च्या वर आकडा जाणार नाही. दुसरी अजून एक महत्वाची गोष्ट, उद्धव ठाकरेंच्या बद्दलचं निरीक्षण काय? कारण आता दिसतंय कसं, जे आकडे समोर येत आहेत त्याच्या अनुषंगाने असा एक अंदाज बांधला जाऊ शकतो की मुंबईमध्ये उद्धव ठाकरे फायद्यात आहेत, आणि ते फायद्यात राज ठाकरेंची मतं घेऊन पण आहेत, मुसलमानांची मतं पण घेऊन आहेत, काँग्रेसची मतं घेऊन आहेत. प्रसादजी, असा फायदा काय उपयोगाचा जो फायदा आपल्याला विजयापर्यंत पोहोचवू शकत नाही. उभाटा म्हणा किंवा ठाकरे बंधू म्हणा, हे दोघे स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी एकत्र झाले होते. हे मुंबईच्या जनतेने तात्काळ जाणलं होतं पहिल्या दिवसापासून. कारण जे लोक 20 वर्षांपासून एकमेकाचे कपडे उतरविण्यामध्ये मशगूल होते, मुंबईच्या विकासाच्या आड येत होते, यांनी निवडणुका ह्या लढण्याकरता असतात हे विसरूनच गेले होते. ठीक आहे, युद्धाप्रमाणे अनिश गाढवेंपर्यंत पोहोचायचंय. अनिश गाढवे आपल्याला उत्तर देत आहेत. बोला अनिशजी. आता अरुणजी थोडस पाणी घ्या. आता थोडा वेळ थांबा. शिंदे टोळीच्या मी आता टोळी हा शब्द यासाठी वापरतो आणि जाणीवपूर्वक वापरतो कारण यांनी वारंवार इथे उबाटा असा उल्लेख केलेला आहे. जर ह्यांना नाव उच्चारायचंय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उच्चारावा. जर हे उबाटा बोलणार असेल तर यांना मी शिंदे टोळी म्हणेल, आणि भाजपाकडून जे कोणी असेल त्यांनी जर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव नाही उच्चारलं तर मी कमळी म्हणेल. मी त्यांच्यावर त्यांची चॉईस सोडतोय सध्या. त्यांना काय करणार तुम्ही? शिंदे टोळीच्या अरुण सावंतांना मी सांगतो, ज्या काय म्हणताय? नाही, तुम्ही काय करणार जर शिवसेना उभाठा म्हटलं तर काय करणार असं सध्या तरी शिंदे टोळीच्या बोला. नाही, जर आम्हाला उभाटा म्हणताय तर तुमचं उच्चारण मी कमळी असं करेल आणि ह्यांचं शिंदे टोळी असं करेल. त्यामुळे तुम्ही ठरवा तुम्हाला शिंदे टोळी आणि कमळी असं म्हणलेलं आवडणार आहे का लाईव्ह मीडियावर, तर तुम्ही सन्मानपूर्वक पक्षाच्या नावाचा उल्लेख करावा प्रथम. ठीक आहे, पुढे जाऊन आता तुमच्या मुद्द्यांना उत्तर देतो. 365 दिवसांमध्ये 5 दिवस बाहेर पडले. मला वाटतं वाघसाहेब म्हणाले 365 दिवसातून 5 दिवस बाहेर पडतात. मुंबई उत्तर पश्चिमची 47 मतांची जागा जिंकलात ना तुम्ही, किंवा रत्नागिरी रायगडची जागा जिंकलात, बुलढाण्याची जागा जिंकलात, किंवा हातकणंगलेची जागा जिंकलात, किंवा ठाणे किंवा कल्याणची जागा जिंकलात ना, जो डिफरन्स आहे ना, डिफरन्स तो मनसेचा होता. ते 7-8 खासदार आहेत ना, त्याच्यावर मोदीजींना टेकू लागलेला आहे तिकडे वरती. एवढं त्यांचं उपकाराची परतफेड अशी अपकाराने करू नका, ही माझी विनंती राहील. काही का असे ना, बिनशर्त पाठिंब्यावर तुमचे 7 ते 8 खासदार वाढलेले आहेत. नाहीतर आज त्या 7-8 खासदारांचं वजन निघालं असतं ना, तिकडे जनता दल युनायटेड आणि तिकडे तेलुगू देसम पक्ष सुद्धा बाहेर बाजूला झाला असता. कारण डिफरन्स फार कमी राहतो. 12 ते 13 जागांवर तुमचा डिफरन्स येत होता. जाऊ द्या, त्या विषयात जात नाही मी. दरसोड भूमिकांचं बोलताय. प्रकाश वाघ मगाशी म्हणताना म्हणाले की आधी हिंदू होईल नंतर मराठी होईल. आधी आपल्या भूमिका मराठी आहे की हिंदू आहेत
याच्यावर या आणि मग धरसोड भूमिकांचा आपण इथे उच्चार करा. ठीक आहे. सगळ्यात प्रथम प्रकाश वाघांना माझा एक साधा प्रश्न आहे, तुमचा धर्म नेमका कुठचा? आपत धर्म की तुमचा शाश्वत धर्म आहे नेमका? आपत धर्म शाश्वत धर्म काहीतरी वेगळं सांगतो किंवा मग ते चक्की पेसिंग काहीतरी वेगळं सांगतं. नाही, नो, नेव्हर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची समजुता नाही, नो, नेव्हर, हे आम्हाला तुम्ही भर मीडियावर ना म्हणजे तुमच्या तोंडून हे ऐकणं आता आम्हाला ते थोडंसं हास्यास्पद वाटतं. किरीट सोमय्या कुठे? भ्रष्टाचारांवर तुम्ही ठीक बोलता, आहे. मुंबईच्या आपण भ्रष्टाचारावर बोलता. आपण मुंबईच्या आकड्यांवर बोलायचं का अनिशजी? रिक्रुटमेंट पूर्ण अनिशजी, अनेक संदर्भ आपल्याला आठवत आहेत, आपण अनेक संदर्भ पटापटा देता पण आहात. एकदा हे सांगा ना की उद्धव ठाकरेंना जे यश मिळतंय ते कोणाचं आहे? मग तुम्ही नरेंद्र मोदींना मनसेमुळे काही खासदार जिंकता आले असं म्हणालात, मग इथे मनसेमुळे उद्धव ठाकरे पुढे जात आहेत. मनसेच्या पदरात काय पडलं? अर्थात योगेश खैरेंना त्यावर बोलायचं नव्हतं. तुम्ही उद्धव ठाकरे हे मनसेमुळे तग धरून आहेत असं म्हटलं तर? हा निष्कर्ष आज तुम्ही काढू शकत नाही. दोघेही पक्ष एकमेकांच्या सोबत आहेत आणि दोघेही पक्ष एकमेकांना सोबत घेऊन मराठीच्या मुद्द्यासाठी एकत्र आलेले आहेत आणि एकमेकांना सोबत पुढे जातील. दोघांना एकमेकांचं बळ मिळत आहे. त्यामुळे कुणाचं बळ कुणाला हे आपण इथे बसून ठरवू शकत नाही. राहिला प्रश्न, मी यांच्यासाठी राज ठाकरे साहेबांनी जी केलेली मेहनत होती त्यांच्यासाठी त्यांनी सभा घेतलेल्या आहेत त्याच्याबद्दल यांनी जे उच्चार काढले की 5 दिवस फिरतात किंवा अचानक जागे होतात वगैरे वगैरे जे शब्द वापरले ना, त्यासाठी मी त्यांना ते सुनावून दाखवलेलं आहे. ते तुमच्यासाठी नव्हतं. नाही, मला मुद्द्याला पुढे न्यायचंय. फक्त आपण आपल्या मुद्द्याच्या अनुषंगाने सांगा, जर समजा उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना सोबत घेतलं नसतं तर आज उद्धव ठाकरेंची अवस्था काय झाली असती? थोडी तरी कल्पना आहे का? आणि एक अंदाज आपण पटकन एकदा अवधूत वाघ यांच्याकडून घेऊयात. अवधूत वाघ, उद्धव ठाकरेंचं आत्ताचं या निवडणुकीतलं एक अंदाजित अस्तित्व आहे, ते कोणाच्या मदतीनं आहे हे आपण थोड्या वेळापूर्वी माझ्याकडून ऐकलं असेल कदाचित. एकदा छोटीशी पुनरावृत्ती करतो. त्यांनी काय केलंय? जेवढी भाजप विरोधातली मतं आहेत ती सगळी उद्धव ठाकरेंकडे सरकताना दिसत आहेत. मग ती काँग्रेसकडूनही सरकली आहे, ती मुसलमानांची सरकली आहे, ती मनसेकडून सरकलेली आहे. म्हणजे थोडक्यात काय, आता उद्धव ठाकरे नवी काँग्रेस बनले आहेत मुंबईमध्ये? मी असं म्हणणार नाही, कारण काँग्रेस हा पक्ष अगदी काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि अटकपासून कटकपर्यंत आहे. छोट्या प्रमाणात का होईना तो सगळीकडे पसरलेला आहे. उद्धव ठाकरे यांचा पक्ष हा फक्त महाराष्ट्रापुरता आणि त्या मानाने फक्त मुंबईपुरता सीमित आहे. आज जर तुम्ही सर्व एक्झिट पोल पाहिलेत आणि जर ते खरे ठरले तर मराठवाड्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष जवळजवळ संपलेला दिसतो. त्यामुळे त्यांनी काँग्रेसला रिप्लेस केलं असं काही आपण म्हणणार नाही. मुंबईचा जर विचार केला असता तर आपल्या लक्षात येईल की मुंबईमधले सगळ्यात स्ट्रॉंग पक्ष नंबर 1 भारतीय जनता पक्ष आहे आणि भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांनी युती केल्यामुळे शेवटी ह्या युतीला पराभूत कोण करू शकतं अशी जर शक्ती जर पाहिली मतदारांनी, ज्याला आपण निगेटिव्ह व्होटिंग म्हणतात, तर ती त्यांना जर मनसे आणखीन उबाठाच्या रूपाने जर मिळत असेल तर सगळेजण त्याला ध्रुवीकरण होतं, हे स्वाभाविक आहे. त्याच्याऐवजी जर काँग्रेसची जर शक्ती मोठी ठरली असती तर हीच मतं सगळी काँग्रेसमध्ये गेली असती. त्यामुळे काँग्रेस आणि उबाठा आणि मनसेच्या युतीमध्ये मला असं वाटतं की काँग्रेस कुठेतरी खाली गेली. त्याच्यामुळे जी फेन्सवर असलेली भाजपा विरोधी मतं होती ती तिकडे जाताना दिसतात आहेत. आणि तरीही एवढं असून सुद्धा भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना निश्चितपणे जो आपल्याला आकडा हवाय त्या आकड्याच्या पलीकडे जाताना दिसते. ठीक आहे. एक जो आपल्या या संपूर्ण दाव्यामधला एक मुद्दा होता तो पटकन पकडतो, अरुण सावंतांना बोलतं करतो आणि त्यावर नंतर योगेश खैरे उत्तर देणार आहेत. त्यांनी पूर्णपणे नीट काळजीपूर्वक अरुण सावंतांचं म्हणणं ऐकावं. अरुण सावंत, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाच्या अनुषंगानं इथे उल्लेख काय झाला तर दोन्ही ठाकरे भले एकत्र आले असले तरी ताकद म्हणून ते मुंबईतून संपतायत. अरुण सावंत, तुमचंही निरीक्षण आज हेच आहे का? तुम्ही आज मुंबईभर फिरलात, तुम्हाला काय दिसलं? प्रसादजी जी, पहा, उबाठा म्हणजेच शिवसेना, उबाठा आणि मनसे या दोन्ही पक्षांवरती मुंबईहून सर्वसामान्य नागरिक, काही जर कडवे शिवसैनिक जर सोडले तर बाकी सर्वांना विकास हवा होता आणि म्हणूनच त्यांनी महायुतीतील पक्षांना सहकार्य केलं आणि प्रचंड मतदान त्यांच्या बाजूने केलं. कारण गेल्या आपण जर पाहाल 4 वर्षांमध्ये या मुंबईचा आणि या महाराष्ट्राचा जो काही कायापालट होत आहे, दिसत आहे, मुंबईकर खास करून त्याचा उपभोग घेत आहे. मुंबईकरांना ते भावलं आणि त्यामुळेच त्यांनी ठरवलं पूर्णपणे की बस झाला आता.
25-30 वर्ष आम्ही एका ठराविक घराण्याला मतदान करत होतो आणि मुंबईची कशी लूट झाली, मुंबईकरांची कशी वाताहत झाली हे त्यांनी अनुभव घेतल्याने म्हणूनच त्यांनी यावेळेस ठरवलं होतं की उबाटा आणि मनसे जे काय आहेत त्यांना काही वर्षाकरता आपण बाजूला ठेवूया आणि या मुंबईला आणि या महाराष्ट्राला जर नवीन आयाम जर द्यायचं असेल तर आपल्याला महायुतीलाच या मुंबई महानगरपालिकेमध्ये बसवावे लागेल आणि तो निर्णय मुंबईकरांनी घेतलेला आहे. अरुण सावंत, आपण बोलत असताना एक अत्यंत महत्वाचा तपशील स्क्रीनवर येत होता. आता तो पूर्ण स्क्रीनभर व्यापून जाईल आणि तो मी आपल्या सगळ्या प्रेक्षकांपर्यंत आणि त्याचबरोबर इथे असलेल्या मान्यवरांपर्यंत नेऊ इच्छितो. तो म्हणजे जय महाराष्ट्राचा महापोल काय सांगतोय. महायुतीला 125 ते 130 जागा मिळू शकतात. महायुती म्हणजे शिंदे आणि फडणवीस आणि आठवले. मवियाला 64 ते 69 जागा मिळू शकतात म्हणजे 2 ठाकरे अधिक शरद पवार. इतर पक्षांना 24 ते 28 जागांचा अंदाज आहे, मिळू शकतात त्या इतक्या जागा आहेत. मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकण्याची शक्यता आहे. पण त्यातला जो महत्वाचा पण आहे तो घेऊन आपल्याला जायचंय आता अवधूत वाघ यांच्याकडे. मला पटकन अवधूत वाघ यांच्यापर्यंत पोहोचायचंय. दरम्यान अवधूत वाघ बोलत असताना ती माहिती सातत्यानं स्क्रीनवर चालत राहील याची काळजी आमच्या प्रोड्युसरनी घ्यायची आहे. अवधूत वाघ, या चर्चेतला एक मुद्दा आणखी येतो, ते नवं वळण आहे या चर्चेतलं आणि ते काय आहे तर तुम्ही सोबत होतात म्हणजे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस सोबत होते तेव्हा तुम्ही 160च्या पलीकडे गेला होतात. शिंदे आणि फडणवीस एकत्र येत आहेत तेव्हा तुम्ही 130च्या पलीकडे कसे वसे जाताय. बघा, प्रत्येक वेळी राजकारणामध्ये 2+2 = 4 नसतं, कधी 5 असतं, कधी 3 असतं. आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष एके ठिकाणी आणि शिवसेनेचा एके ठिकाणी अशा 2 ठिकाणी विजय झाला. म्हणजे 6 पैकी 2 म्हणजे फक्त 33% जागांवर आम्ही जिंकलो. विधानसभेमध्ये जर पाहिलं तर साधारण आम्ही 15 आणि 5 म्हणजे 20 अधिक 1 21 जागांवर आम्ही जिंकलो. पर्सेंटेज वाढलं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, गाडवे साहेब मी संपूर्ण नाव घेतोय, मला कमळी बिंबळी म्हणू नका कारण तुम्हाला सवय आहे कधी साटमला चाटम म्हणायची आणि अण्णा मलईला रसमलई म्हणायची, तर मी म्हणून मुद्दाम नाव घेतोय. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा एक जुना पक्ष आहे आणि माझं स्वतःचं असं मत आहे, वैयक्तिक मत आहे की कुठचाही पक्ष कधी संपत नसतो. कोणी कितीही बोललं तरी हा पक्ष संपेल, तो पक्ष संपेल, तो पक्ष संपेल असं काय होत नाही. 1984ची आठवण मला ताजी आहे की जिकडे आम्हाला फक्त 2 खासदार होते त्या 2 खासदारावरून 303 खासदारापर्यंत भारतीय जनता पक्ष पोहोचलेला आहे. त्यामुळे कोण कधी काय संपत नसतो. अवधूतजी, एवढ्या जुन्या इतिहासात नको जायला, पटकन मुद्द्यावर येऊया. तुम्ही जेव्हा उद्धव ठाकरेंबरोबर होतात त्यावेळेला चांगल्या स्थितीत होतात. आजची स्थिती शिंदेबरोबर गेल्यानंतर भाजपची काय झाली ते आपण पाहताय. मला हा प्रश्न असं मला असं वाटतं की 82 जागांवर आम्ही वाढतो आहोत की नाही, तर आम्ही डेफिनेटली वाढतो आहोत. आणि गेल्या वेळी शिंदे या गटाकडे किती जागा होत्या? 0 जागा होत्या. आज जर त्या 35 40 50 आल्या तर शिंदेचा फायदाच आहे. त्यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडे किती जागा होत्या? 84 होत्या. त्या जर 60 झाल्या तर त्यांची त्या घटच आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही एक लक्षात घ्या की इकडे गेल्या वेळी 7 जागा होत्या मनसेच्या, 84 जागा होत्या शिवसेनेच्या. 84 अधिक 7 किती झाल्या? तर त्या 91 झाल्या. त्या 91च्या परिपेक्षात आता त्यांच्या जागा किती होतील हे बघणं महत्वाचं आहे. ठीक आहे, पटकन आता एक उत्तर अनिश गाढवे आपल्याकडून 30 सेकंदात घेतो. पुढचा प्रश्न माझा अरुण सावंतांसाठी तयार आहे. खर तर माझा मी 15 सेकंड मध्ये पूर्ण करतो. मगाशी अरुण सावंतांनी एक उल्लेख केला होता की मुंबईकर विकासाचा उपभोग घेत आहेत. मला पटकन तोंडपाठ 5 कामं विकासाची सांगावी आणि सांगावं ह्या गोष्टींचा उपभोग घेतला. पटकन लाईव्ह व्हिडिओ पटकन सांगावं कुठल्या गोष्टींचा उपभोग घेतला. अनिशजी, अरुण सावंतांनी पटकन सांगावं कुठल्या गोष्टींचा. ऐका अनिशजी, ऐका. आता या मुंबईमध्ये आपण जे गेले 10-1 दिवस जे मोठा ढोल पिटत आहेत तुमचे युवराज की आम्ही केलं, परंतु सत्य काय हे जनतेला माहिती. जो कोस्टल रोडवरून जे तुम्ही रोज जात असताना हा कोस्टल रोडचं तुम्ही साधं परमिशन सुद्धा आणू शकले नव्हता आणि म्हणे की आम्ही केलं. तो आम्ही केलेला आहे आणि तो मुंबईकर आज उपभोगत आहेत. MTHL आम्ही केलेलं आहे, तो आज मुंबईकर उपभोगत आहेत. या मुंबईमध्ये रेल्वेचे जाळं आम्ही पसरलेले ते उपभोगत आहेत. या मुंबईमध्ये तुम्ही जे काही अडथळे आणले होते मेट्रोसाठी ते सगळ्या मेट्रो आम्ही करून दाखवल्या गेल्या 5 वर्षात. आणि तुम्ही काय प्रश्न विचारता मला? प्रश्न विचारताना थोडीशी तरी जनाची नाही तर मनाची तरी लाज वाटली पाहिजे होती तुम्हाला.
ठीक आहे, आपण मुद्द्यापासून भरकटायला नको, आपण कोस्टलच्या मुद्द्यावर उद्घाटनात कुठे येऊया. आणि दिसले जी नाही आपण तुम्ही मुद्द्यावर आम्हाला? येऊया आणि या कोस्टलच्या बांधकाम चालू निमित्तानं असताना जो कुठे चर्चेतला मुद्दा आहे तो लक्षात घ्यायला खोटं हवा. दाखवलं म्हणजे तुम्ही केलं असं होत नाही. तुम्ही नुसता नारळ फोडला आणि गायब झालात. मुंबई महानगरपालिकेने बनवलेला कोस्टल रोड आहे हा, तुमच्या राज्य शासनाने बनवलेला नाहीये हा. मुंबई महानगरपालिकेने ऐका हो बनवलाय. आणि अनिशजी, मुंबई महानगरपालिका जाऊन आधी शोध माहिती घेण्याचा घ्या आणि ताब्यात मग घ्या. जनतेसमोर येऊन बोला तुम्ही. थोडा अभ्यास कमी खोट्या पडतो तुमचा. थोडा अभ्यास तुम्ही करा. प्रेस कॉन्फरन्स थोडा घेऊन अभ्यास जनतेला करा. जे काही भूलथापा दिलं ना, आज जनतेने उत्तर दिलंय तुम्हाला. अनिशजी, जनतेने तुमच्या प्रेस कॉन्फरन्सला योग्य उत्तर दिलंय, तरी सुद्धा तुम्ही तुमची बाजू खोटी मांडत आहात. अरुण सावंत थोडा अभ्यास करा. थोडा अभ्यास तुमचा कमी पडतो अरुण सावंत. जरा नाही, मुंबई तुमचा अभ्यास महानगरपालिकेने फार केलेली मोठा कामं, आहे त्या आणि BSC ची तुमच्या काय हाल करून युवराजांचं ठेवले. तर त्याच्याही पेक्षा आज मोठा आहे. प्रोग्राम आणि तिकीट म्हणूनच देऊन ठेवलं ते आज 5 रुपये तुमच्या होतं. हे युवराजांना तुम्ही दिला तोंड बाहेर मुंबईकरांना. दाखवू नये आज अशी परिस्थिती मुंबईकरांना करून 500 टाकली स्क्वेअर फुटाच्या आणि घराचा तुम्ही कसल्या कर्जमाफी गोष्टी केली. सांगता हे अभ्यासाच्या आम्ही दिलं आम्हाला. मुंबईकरांना. हे तुम्ही सांगताय. तुम्ही स्वतः ऑक्सिजन दिला नाही तुमच्या केंद्राने. आम्हाला कोरोनामध्ये ऑक्सिजन दिला नाही. आम्हाला आयसीयू मशीन दिलं नाही. अनिशजी, आमच्या हक्काचा जीएसटी दिला तुम्ही नाही. खाणारे आम्हाला चोर वॅक्सिन लोकं दिलं नाही. तुम्ही, म्हणून हे तुम्ही जनतेने सांगता आज तुम्हाला हे आम्हाला उत्तर कोरोना दिलंय. काळ तुम्ही आठवण तुम्ही लावू नका. कपन चोर म्हणून अख्ख्या संपूर्ण मुंबईमध्ये प्रसिद्ध आहात. कपन चोर, खिचडी चोर, कसले चोर तुम्ही आहात. आता ते बोलणं बरं वाटत नाही मला. आम्हाला सांगता मागाव जनतेला सगळं काही माहिती तुम्हाला आज ठीक आहे, ज्या ज्या चोऱ्या केल्या तुम्ही कोरोनाचा आहे. कोरोनाचा आपला चर्चेचा मुद्दा हा एक्झिट पोलच्या अनुषंगानं आलेल्या अंदाजित निकालांचा आहे आणि त्या अनुषंगानं जे महापोल जय महाराष्ट्रचे आम्ही दाखवले त्याच्या अनुषंगानं चर्चा पुढे आपण नेत होतो. मला पटकन आता पुढे जायचंय आणि योगेश खैरेंना बोलतं करायचंय. बराच वेळ झाला योगेश खैरे आणि उत्कर्षताई रुपवते दोघंही चर्चेपासून दूर आहेत. मला त्यांना चर्चेत आणून विचारायचंय. पहिला मुद्दा इथे हा घेतो की मनसेची संख्या आणि मनसेचा एकूणच अंदाज हा इतका नकारात्मक असेल असं आपल्याला वाटतं, स्वप्नात तरी वाटतंय का योगेशजी? नाही, हा अंदाज मी परत सांगतो, हे एक्झिट पोलचे अंदाज आहे. हा स्वप्नाचा अंदाज फारच झोंबलेलं दिसतंय. अनिशजी यांना थोडं फार झोंबलेलं थोडं दिसतंय. अरुणजी थोडं थांबा. एकदा योगेश खैरे बोलतात. विकासाच्या मुद्द्यावर खोटं बोलणं बंद करायचं. झोमणार म्हणजे बरोबर ज्या गोष्टी अनिशजी, आता केल्या त्या 5 ठासून वर्ष सांगायला काम करा लागतात. जरा. आम्ही पुढील 5 महानगरपालिकेची वर्ष 6 कामावर लक्ष दवाखाने द्या. तुमच्या कुठल्या पुढील 5 महानगरपालिकेत वर्ष एखादा दवाखाना काम करा सांगा. आणि मग महानगरपालिकेची आमची 5 धरणं आहेत मुंबई महानगरपालिकेची. तुम्ही कुठलं धरण ठाणे महानगरपालिकेत बांधलं सांगा. साध्या नागपूर निवडणुकांना महानगरपालिकेत सुद्धा बांधलं तुम्ही सांगा. कॅन्डिडेट उभे सांगा करत बरं. नाही. तुमचे सांगा काय हाल बरं. झाले नगर परिषदांमध्ये? कॅन्डिडेट सोडायची कामं तुम्ही करता. काय हाल झाले? ठाण्यामध्ये मी दिलेले माझ्या हातून दिलेले ठीक आहे, मी चर्चेत हस्तक्षेप करतो आणि परत योगेश खैरे यांच्यापर्यंत जातोय. मला वाटतं या दोन्ही मान्यवरांना लक्षात घ्यायला हवं. इतरही मान्यवर आहेत चर्चेमध्ये, त्यांच्यापर्यंत प्रश्न पोहोचला होता, त्यांची उत्तरं येत आहेत. अनिशजी आणि त्याचबरोबर अरुणजी थोडंसं थांबा, मी पुढच्या मुद्द्यापर्यंत आपल्यासाठी पोहोचेन. योगेश खैरे, स्वप्नात तरी वाटलं होतं का इतका वाईट परफॉर्मन्स मुंबईमध्ये मनसेचा असू शकतो? जे अंदाजित आकडे त्या आधारे बोला आता. अंदाजित आकड्यांवर बोलण्यासारखा विषय नाही. स्वप्नात नाही, प्रत्यक्षात पण असे आकडे येणार नाहीत. तुम्हाला उद्या व्यवस्थित वेगळे आकडे आलेले दिसतील. त्यामुळं हा प्रश्न आपण उद्या बोलूयात की या संदर्भात काय गोष्टी झाल्यात. फक्त मला अरुण सावंत मगाशी म्हटले की राज साहेबांनी कुठलं चांगलं काम केलं मुंबईमध्ये, त्यामुळे मराठी जनता ते. मी सगळ्यांना त्यांना एक सांगू शकतो की राजसाहेबांनी एक चांगलं काम केलं की त्यांनी कुणाचा पक्ष फोडून स्वतःचा पक्ष निर्माण केला नाही. त्यांनी स्वतःच्या हिमतीवर स्वतःचा पक्ष उभा केलाय. जो काय असेल तो स्वतःच्या हिमतीवर उभा केलेला पक्ष आहे. तो कुणाचाही फोडून दुसऱ्यांच्या गोष्टी घेऊन उभा केलेला नाही. नाही, मग योगेशजी याच्या अनुषंगाने एका गोष्टीचा खुलासा करा. ठीक आहे, ते स्वतंत्र पक्ष काढते झाले, त्यांनी शिवसेनेतून ज्यांना स्व इच्छेनं यायचंय त्यांना सोबत घेतलं, अनेक वर्ष ते लढे दिले, आंदोलनं केली. लोक मतं का देत नाहीत मनसेला? आपण विसरताय 2009 विसरताय, आपण 2012 विसरताय. 2009 ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे किती आमदार निवडून आले, 2012 ला महापालिकांमध्ये किती नगरसेवक निवडून आले. त्यामुळे लोक मतं देत नाहीत हा विषय अतिशय चुकीचा आहे. लोकांनी अनेकदा मतं दिलेली आहेत, पण नंतरच्या काळात काही गोष्टी घडल्या त्यामुळे मनसेचा ग्राफ खाली आला हे वास्तवता आहे. पण या निवडणुकांमध्ये आता ज्या पद्धतीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र येऊन या निवडणुका लढतायत, तर त्याचे जे परिणाम असतील आणि ज्या गोष्टी जे आकडे येतील ते उद्या दिसतीलच. पण मला सगळ्यात महत्वाचा विषय सांगायचा एक, मला फक्त उत्तर देऊ द्या. अरुण सावंतजी म्हटले की राजसाहेब आपल्या भूमिकांवर ठाम राहत नाहीत. कुठल्या भूमिकांवर ठाम राहत नाही मला सांगता जरा?
मराठीच्या अनेक विषयावर भूमिका आज असं पक्ष सांगता स्थापन झाला. येतील. मराठीच्या विषयावर पक्ष स्थापन झाल्यापासून आम्ही ठाम आहे. त्याचे आम्हाला अनेकदा राजकीय परिणाम भोगावे लागले. आम्हाला कधी त्यामुळे अपयश आलं, कधी यश मिळालं, आम्ही त्या भानगडीत गेलोच नाही. पण आम्ही आमच्या मुद्द्यावर ठाम राहिलोय. आम्ही कधी यश मिळते अपयश मिळते म्हणून तो मुद्दा सोडला नाही कधी. अहो, टोलचा मुद्दा तुम्ही घेता, सोडून देता. काय सोडला मुद्दा? तुम्ही काय सोडला नरेंद्र मुद्दा? मोदीजी यांना काय सपोर्ट करता, नंतर काय माघार सोडला घेता, मुद्दा? नंतर तुम्ही अजून कोणाला तरी मदत करता, माघार माघार घेता. घेतली. त्याच्यानंतर ज्या- तुम्ही आता एक गोष्ट खरी अहो, आहे ज्या गोष्टी की योग्य तुम्ही आहे, ज्या गोष्टी मराठी चांगल्या आहेत, भाषेचा ज्या तुम्ही गोष्टी मुद्दा बरोबर आहे, उचलला, याबद्दल तुमचे मी आभार राज व्यक्त ठाकरे करेन. साहेबांचा स्वभाव आहे. राज ठाकरे साहेबांचं धोरण आहे. ज्या गोष्टी चांगल्या आहेत, ज्या गोष्टी योग्य आहेत, त्या धोरण आहे? चांगल्याला चांगलं धर म्हणतात, सोड वाईटाला वृत्ती वाईट म्हणतात. हे धोरण हा, नव्हे. ते धोरण आहे. हा स्वभाव आहे. धरसोड वृत्ती हे धोरण भूमिका नव्हे, आणि बदलली. त्यामुळेच टोलच्या आज बाबतीत काय हे भूमिका हाल बदलली? झालेले आहेत. टोलच्या बाबतीत भूमिका काय बदलली मला सांगा. टोलच्या बाबतीत काय भूमिका बदलली? टोल मध्ये मोठा झोल केला तुम्ही, हीच भूमिका तुमची ना. आम्ही झोल केला. मग सरकार चालवते तुम्ही आणि झोल अरे आम्ही केला. अख्खी काय अख्खी बोलताय मुंबई तुम्ही? ओळखते, अख्खी मुंबई ओळखते तुम्हाला. तुम्ही कशाला परत आम्हाला विचारता आणि ठीक आहे. आमच्या तुम्ही म्हणजे तोंडून ते मुंबई वटून का? घेता. मला तुम्ही म्हणजे मला विनंती करा. जी, जी. तुम्ही म्हणजे मुंबईमध्ये एक संधी पटकन उत्कर्षाताईंना देतोय. महाराष्ट्राच्या अरुणजी आणि योगेश खैरे या निमित्तानं उत्कर्षा रूपवते बोलू इच्छित आहेत. एकदा त्यांना संधी देऊया पटकन. आपल्या ह्या कार्यक्रमामध्ये गेला 15 मिनिटं जो एक ट्रॅक सोडून सगळा कार्यक्रम चाललाय आणि ज्या पद्धतीची चर्चा सुरू आहे, म्हणजे मी जसं पहिल्यांदाच म्हटलं की मुंबईकरांचे मुद्दे काय आणि आपण कुठल्या मुद्द्यांवर ही निवडणूक लढतोय हेच या पक्षांना खरं तर कन्फ्युजन आहे. कोणते तरी साहेब, कोणते तरी दादा ह्यांच्या पुढे जाऊन जरा मुंबईकरांबद्दल बोला. पुन्हा पुन्हा मी मुद्दा तिथेच आणते आणि ते नाही केल्यामुळेच आज मुंबईकर कुठेतरी साथ सोडतात हे सगळ्यांना दिसतंय. नाही, पण दुसरा मग मुद्दा उत्कर्षा रूपवते साथ कोणाची सोडली? एक मिनिट मला साथ कोणाची सोडली ते पण सांगा. सावंत सरांच्या एका मुद्द्यावर मला बोलायचं आहे. सावंत सर, तुम्ही मुद्दा बरोबर म्हटलात की आधी केलेल्या भ्रष्टाचारामुळे जे काही गौड बंगाल केलं सेनेनी सगळ्या कारभारामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या, सर मला आपल्याला अगदी आदरपूर्वक हे आठवण करून द्यायची आहे की जी शिंदे सेना आज तुमच्या सोबत तुम्ही ज्यांचं काम करता हे सगळे 2022 पर्यंत एकत्रित त्या शिवसेनेचं एक मिनिट मी तुम्ही बोलताना मी बोलले नाही, तुम्ही माझं ऐकून घ्या. शिवसेनेचा सगळा कारभार तोपर्यंत एकत्रित होता. जी काही लूट 2022 पर्यंत झाली ही सगळ्यांनी संघटित केलेली आहे. एकनाथ शिंदे साहेबही त्याच्यात होते, त्यामुळे तुम्ही ते नाकारू शकत नाही. 22 नंतर तुम्ही वेगळे झालेले आहात आणि निवडणूक आता त्याच्यानंतर होते. त्यामुळे जे आरोप तेव्हाचे या मुंबई महानगरपालिकेचे 75,000 करोड रुपये जो दरवर्षीचा तुम्हालाही लागू होता. तुम्ही त्याच्यापासून हा सुटका पैसा करू शकत केवळ नाही. आणि केवळ ओरबाडण्याचं काम केलं, लुटण्याचं काम केलं. मुंबईचे खड्डे भरण्याकरता 1250 करोड रुपये अहो तेव्हा तुम्ही सगळे संयुक्त शिवसेना होता हे विसरलात का? तुमचं ते गुवाहाटी प्रकरण हे 2022 आहे साहेब, त्याच्या आधीच नाहीये. तोपर्यंत तुम्ही सगळे एकत्रित फॉर दॅट मॅटर सर ऐकून घ्या. तोपर्यंत तुमचे नेते ज्यांना ज्यांना धरून होते त्यावेळेस त्यांच्याकडून हे काम करून घेतलं जातं. नाही, तुम्ही पुन्हा प्रश्न खटखटावताय. मी तुम्हाला काहीतरी स्पेसिफिक विचारते अरुण साहेब, आपण त्याचं उत्तर द्या. तुम्ही संयुक्त शिवसेना होता तेव्हाचे झालेले आरोप तुमचे सगळे आहेत. पहिले प्रश्न. दुसरा विषय, जेव्हाचा लॉकडाऊनचा सगळा विषय का आता तुम्ही ऐकून घेणार आहात की नाही? मनसे का हरली याचा अभ्यास करा आणि मग आम्हाला अभ्यास शिकवा. तुम्ही आता हा प्रश्न आमच्या होता का? अभ्यासाची चिंता करू नका. तुम्ही का हरलात? उभाटा शिवसेना का संपत गेली? स्वर्गीय इंदुरीचे सम्राटांचा पुत्र असा काँग्रेसच्या पायावर जाऊन का पडला? पहिला प्रश्न. आणि मला पुन्हा भाजप आणि शिंदे सेनेचा जो हा गडबड झालेली ना हेही लक्षात घ्या. वारंवार कोविडचा इथे उल्लेख होतो. त्या कोविडच्या काळामध्ये उद्धव साहेब ठाकरे जेव्हा सीएम होते त्यावेळेस हे सगळे मंत्री होते. एकनाथ शिंदे साहेब मंत्री होते, उत्तम काम करतात असं ते सांगत होते आणि आता ते शिवाय देतात. त्याच वेळेस मनसेचे सगळे कार्यकर्ते हे बीएमसीच्या कार्यकाळावरती आणि जो काही घोटाळा झाला त्याच्यावरती पेडणेकर ताईंबद्दल काय काय बोलत होते हे पण तुम्ही आठवण करून घ्या. शेवटचा मुद्दा, एक लास्ट शेवटचा मुद्दा. आज तुम्ही जे सगळे एकत्रितपणे एकमेकांच्या विरोधात लढताय आणि पुन्हा एकदा मुंबईकरांचे मुद्दे, वंचितांचे मुद्दे तुमच्या अजेंड्यावर आम्हाला कुठेच दिसत नाही, ही शोकांतिका आहे. ठीक आहे, मला वाटतं असं आहे की कदाचित एकदा प्रचार सभा पुन्हा एकदा इथे सुरू झालेली आहे. निवडणुका झाल्यानंतरही प्रचार सभा सुरू आहे. पुढच्या 5 वर्षाचं नियोजन काय आहे निकालाच्या नंतर आपण निश्चित प्रत्येकाकडून जाणून घेणार आहोत. पण मला आता या टप्प्यामध्ये एक मुद्दा
अवधूत वाघ यांच्यापर्यंत न्यायचा आहे. ज्या पद्धतीचं आपल्याला यश अपेक्षित होतं ते का मिळत नाहीये? 100 पर्यंत तुम्ही पोहोचू नाही शकत आहात. आजचे जे आकडे आहेत त्यातलं कुणीही हे ठामपणे सांगत नाही भाजपा स्वबळावर 3 आकड्याचं यश मिळवेल. तुमचा स्वतःचा आकडा 105 आहे, पण मग असं इथे असलेल्या इतर कोणालाच का वाटत नाही? इतर कोणाला काय वाटावं आणि काय नाही वाटावं हा त्यांचा प्रश्न आहे आणि त्याच्या सर्वांच्या वाटण्याला मी अतिशय विनम्रतापूर्वक त्यांचा स्वीकार करतो. परंतु भारतीय जनता पक्ष मुंबईमध्ये 105+ जागा घेईल. मी उद्या सकाळी, मला वाटतं दुपारी 12 ते 2 मी इथे आहे, त्यामुळे तुम्ही हे रेकॉर्ड करून ठेवा आणि मी काय बोलतोय ते परत दाखवा ना. तर त्याच्यामुळे 105+ 100% असणार आहोत आम्ही. आणि आम्ही मी तुमचं म्हणणं रेकॉर्ड करून घेतलंय अवधूत वाघ. काही गडबड झाली तर आपण काय हरायला तयार आहात का? बेट वगैरे काही लावायची आहे, पैज लावायची आहे? हरणं आणि जिंकणं उद्या आम्ही जिंकणार आहोत, त्यामुळे हरण्याचा प्रश्नच नाहीये. उद्या आम्ही जिंकणार आहोत. उद्या भगवा फडकणार आहे. मुंबई महानगरपालिकाच नव्हे तर 29 पैकी एखाद दुसरी जर महानगरपालिका सोडली तर सगळीकडे भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा संयुक्त असा काय महापौर म्हणा किंवा काय म्हणा हे झालेला तुम्हाला दिसेल. योगेश खैरेंपर्यंत जाऊयात. योगेश खैरे, इतका कॉन्फिडन्स कुठून येतो या सत्ताधाऱ्यांना? मी सांगितलं ना कसं आहे, आता हे पॉलिटिकल स्टेटमेंट त्याला समजून घेऊ, वाटून घेऊ नका. पण भारतीय जनता पार्टी, शिवसेना यांच्याबरोबर आणखी एक पक्ष त्यांच्या सोबत लढत होता, तो म्हणजे निवडणूक आयोग. एक्झॅक्टली. तुम्ही ज्या पद्धतीने गोष्टी मागच्या काळात बघितल्या, आम्ही दोन्ही पक्षांनी दुबार मतदार असतील, बोगस मतदार असतील, या सगळ्या गोष्टी समोर आणल्या निवडणूक आयोगाच्या. त्याबाबत कुठलीही कार्यवाही झाली नाही. दुबार मतदारांच्या बाबत त्यांनी 2 स्टार देऊन ते काय करायचा प्रयत्न केला, तो पण आज दिसलं की त्याबाबत पण काही गोष्टी घडलेल्या नाहीत. ते पण फार त्यातनं काय आउटपुट बाहेर आलेलं नाही. आम्ही नंतर ज्या गोष्टी आता तुम्ही निवडणुकीच्या काळात बघितल्या असतील, ज्या पद्धतीने वारंवार पैशाचा वापर झालाय, त्याला निवडणूक आयोगाने कुठं पायबंद घालण्याचा प्रयत्न केला नाही. आता त्यांनी अहवाल वगैरे मागून मग त्याच्यावर कारवाई करू अशा सांगितल्या गोष्टी. आता शाहीचा विषय, शाही जर ती पुसली जात असेल तर बोगस आणि दुबार मतदार का होणार नाहीत? या गोष्टींना पायबंद घातला गेला नाही. या सगळ्या गोष्टी होत असताना पैशाचा वापर, धनशक्तीचा वापर आले होते बोगस असं मला वाटतंय. आता तर पाडू नवीन, तुम्ही आता पाडूला सुद्धा पुढे करत आहात, पाडू करत फिरत आहात. म्हणजे तुम्ही किती मला सांगाल निवडणूक हरलेल्यासाठी? तुम्ही निवडणूक आयोगाचे प्रवक्ते आहेत, शिवसेनेचे प्रवक्ते आहेत? निवडणूक आयोगाचे प्रवक्ते आहात का शिवसेनेचे प्रवक्ते आहात? पाडूचा विषय डेमॉन्स्ट्रेशन दिलं का निवडणूक आयोगाने? आपण निवडणूक आयोगाच्या बद्दल जेव्हा बोलत आहोत तेव्हा सगळ्या सन्माननीय प्रवक्त्यांनी लक्षात घ्या, निवडणूक आयोगाला जर तुम्हाला पायबंद घालायचे असतील, त्यांच्यातल्या जर तुम्हाला त्रुटी दुरुस्त करायच्या असतील तर तुम्हाला एकत्रित लढावं लागेल. हे 2022च्या डिसेंबरमध्ये सर्वप्रथम वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं. तुम्हाला सगळ्यांना पत्र लिहिलेले होते की एकत्रित लढा, तो पण न्यायालयीन लढा. अरुण सावंत सर, ऐकून घ्या जरा, ऐकून घ्या. सगळ्या विरोधी पक्षांना 2022च्या डिसेंबरमध्ये विधानसभा निवडणूक संपल्यानंतर बाळासाहेब आंबेडकरांनी पत्र लिहिलेलं आहे, अजूनही ऑन रेकॉर्ड आहे, कोणी जाऊन चेक करावं, की निवडणूक आयोगाच्या सगळ्या याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे, आपल्याला त्याच्या विरोधात लढायला पाहिजे. कोणी तुमच्यापैकी जे विरोधी पक्ष होते एकत्र आले नाही, इन्क्लुडिंग मनसे असो, काँग्रेस असो, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असो, कोणी एकत्र आले नाही. एकटे वंचितनी ती लढाई कोर्टात लढली. आता या निवडणुकी आयोगावरती आपण बोलतोय तेव्हाच एकत्र आलो असतो तर हे कुठेतरी आपल्याला थांबवता आलं असतं, हे आपल्याला का लक्षात येत नाहीये? त्या पद्धतीने रस्त्यावर लढाई लढलेली आहे सगळी महाराष्ट्राने पाहिली आहे. एक मिनिट, तुम्हाला योगेशजी एक छोटीशी आठवण फक्त विनम्रपूर्वक करून देतो. अवधूत वाघ यांच्याकडे यानंतर जाणार आहे. अहो, तुम्ही लढाई लढता म्हणत रस्त्यावर जे मोर्चे काढताना त्याचा फारसा काही प्रभाव होताना दिसत नाही. दुसरं, 2 भाऊ एकत्र आले आणि निवडणूक आयोगाच्या चुकीच्या कार्यालयात गेले, हे विसरलात का? निवडणूक आयोगाच्या मंत्रालयातल्या कार्यालयात जायचं नव्हतं, त्यांना प्रत्यक्षात वेगळ्या कार्यालयात जायचं होतं. इतका जर गोंधळ असेल तुमच्या भूमिकांमध्ये तर तुम्हाला हवे असलेलं यश मिळणार कसं? महाराष्ट्राच्या निवडणूक आयुक्तांकडे पण आम्ही गेलेलो आहे आणि जे केंद्रीय निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी आहेत त्यांच्याकडे पण गेलेलो आहे. दोन्हीकडे हा विषय मांडलेला आहे. तुम्ही नीट बघा, सगळ्या गोष्टी ऑन रेकॉर्ड आहेत.
आणि योगेशजी, जर का स्थानिक आम्ही स्वराज्य संस्थांचा मोर्चे- विषय हा मोर्चे काढू- केंद्रीय निवडणूक आयोगाच्या प्रतिनिधीकडे कसा येईल? तुम्हाला पहिल्याच दिवशी राज्य निवडणूक आयुक्तांकडे जायचं होतं. असो, आपल्या दोघांमधली ही मला चर्चा काय- टाळायला काय- हवी. काय- काय- मला पटकन या मुद्द्याला घेऊन अवधूत वाघांपर्यंत जायचं. याद्या तयार करणं कुणाच्या हातात आहे? केंद्रीय निवडणूक आयोगाच्या हातात आहे ना. अहो, म्हणजे पण बोगस केंद्रीय मत- निवडणूक आयोगाची जी राज्य- यादी आहे त्या यादी फोड करूनच आपण स्थानिक स्वराज्य घेतो की नाही? त्याच त्या यादीतून याद्या- पुढे विधानसभा होतात की नाही? त्या याद्यांमध्ये दुरुस्त करण्याचा अधिकार राज्य निवडणूक आयोगाला नाहीये. त्या याद्या दुरुस्त करणे, नावं काढणे, नावं वगैरे, नावं ऍडिशन हे फक्त केंद्रीय निवडणूक आयोगाचा अधिकार आहे. अहो, मग पण त्यासाठी स्थानिकला ते त्यांच्याकडे होत जावं लागेल ना. नाही. योगेशजी, स्थानिक निवडणुकांमध्ये हे होत नाही. आपल्याला याच्यासाठी मतदार याद्या शुद्धीकरणाला राष्ट्रीय समर्थन द्यायला हवं. असो, मुद्दा भरकटायला नको. पटकन एक्झिट पोलच्या निमित्तानं चर्चेला परत ट्रॅकवर आणतो. दोन गंभीर विषय इथे उपस्थित झाले. प्रकाश आंबेडकर ज्या वेळेला म्हणत होते की निवडणूक आयोगामध्ये जर खरोखर काही मूलभूत बदल आणि सुधारणा असतील करायच्या तर न्यायालयीन लढा लढायला हवा. Exactly. त्यासाठी कोणीही त्यांच्या सोबत गेलं नाही. आणि जे बाकीचे गेले ते फक्त स्टंटबाजी करताना रस्त्यावर उतरले, इकडे भेटायला गेले आणि चुकीच्या ऑफिसमध्ये गेले. अवधूत वाघ, मुद्द्यावर येतो. तुम्हाला निवडणूक आयोग दारा आडून पडद्यामागून समर्थन करतो म्हणून तुम्ही जिंकता, हा आरोप आहे. बघा, सातत्याने एका सिस्टीमवर आरोप करणं हे योग्य नाही, एवढंच मी म्हणतो. मी फक्त दोन गोष्टींची आठवण करून देतो. सन्माननीय राजसाहेब ठाकरेंनी एक स्टेटमेंट केलं होतं 3-4 महिन्यापूर्वी आणि ते म्हणाले होते, बघूया इलेक्शन घेताच कसे ते मी बघतो. काय असं अशा टाईपचं काहीतरी स्टेटमेंट होतं. काय झालं त्यानंतर? निवडणूक आयोगाच्या काही चुका असतील किंवा त्रुटी असतील किंवा काही असेल, यासाठी मनसेने काय केलं? कुठे निवेदनं दिली, कुठे ऍप्लिकेशन दिलं, कुठे कोर्ट कचेरी केली. आणि एवढं होऊन जर तुम्हाला अपेक्षित असलेल्या सुधारणा झाल्या नाहीत, मग तुम्ही इलेक्शन का लढवली? तुम्ही म्हणताय, तुम्ही स्वतः म्हटलेलं आहे की इलेक्शन घेऊनच दाखवा. मग असं आपण जाहीर आव्हान द्यायचं आणि त्या इलेक्शनला सामोरं जायचं, मला वाटतं की योग्य नाही. अर्थात त्यांचा पक्ष आहे, त्यांनी काय करायचं त्यांचं मत आहे. दुसरा फक्त आठवण करून देतो 30 सेकंदामध्ये. आता अविनाश जाधव, त्यांचे ठाण्याचे जिल्हाध्यक्ष, त्यांनी बिनविरोधच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली. काय झालं? अहो, त्यांना दंड ठोठावण्यात आला आणि ही बकवास आणि फडतूस रीट आहे म्हणून फेकून देण्यात आली. तर त्याच्यामुळे सर्वोच्च न्यायालय सुद्धा तुमच्या ह्या रीटला कवडीचीही किंमत देत नाही. आणि तुम्ही सातत्याने निवडणूक आयोगाला, ईडीला, सीबीआयला, न्यायमूर्तींना, न्यायालयाला, सर्वोच्च न्यायालयाला, तुम्ही मुद्द्याला बगल देता. ठीक आहे, निवडणूक आयोग तुम्हाला मदत करतो म्हणून तुम्ही जिंकता, हा आरोप बाजूला ठेवा. तुम्ही जिंकता कसे? तुम्ही असं काय चमत्कारिक करता की लोक तुम्हाला मतदान करतात? आणि लोक खरंच तुम्हाला मतदान करतायत का? आता हा काय प्रश्न झाला का? नाही, हा प्रश्न चर्चेत येतो ना. विरोधकांचा हा आक्षेप आहे. अवधूतजी, उत्तर तर द्यायला हवं. ह्याचं सुंदर उत्तर अमित शाह साहेबांनी दिलंय. ते म्हणाले की तुम्ही सातत्याने इतरांचा विचार करा, तुम्ही सातत्याने जनतेचा विचार करा, जनता तुम्हाला मत देईल. जर तुम्ही सातत्याने आपलाच विचार करायला लागलात, आपल्या कुटुंबियांचा विचार करायला लागलात, आपल्या घरचा विचार करायला लागलात, लोक तुम्हाला नाकारतील. आम्हाला मत ह्यासाठी मिळतं की आमचे नेते सतत राष्ट्राचा, समाजाचा, लोकांचा हाच विचार करतात, म्हणून लोक आम्हाला मत देतात. ठीक आहे, चर्चेला वेळेची मर्यादा आहे आणि अत्यंत शेवटच्या टप्प्यामध्ये आपण पोहोचलेलो आहोत. मला पटकन जाता जाता एक छोटीशी संधी इथे अनिशजी आपल्यालाच द्यायची. पटकन सांगा, उद्याच्या निकालाच्या नंतर दोन भाऊ एकत्र राहणार आहेत ना? कारण ते सातत्यानं एकत्र आलोय तर एकत्र राहण्यासाठी असं म्हणतात. माझ्याशी बोलताय? बिलकुल बिलकुल अनिशजी, आपल्याशीच बोललो. माझ्याशी ओके. धन्यवाद. आपण शेवटी मला थोडा वेळ दिलाय. पण सर्वप्रथम मी ह्याच्यावर उत्तर देतोच तुम्हाला की एकत्र राहणार आहेत का. पण सर्वप्रथम अवधूत वाघ यांना मी त्यांना आठवण करून देतो, ते एका पक्षाचे प्रवक्ते आहेत आणि प्रवक्त्यांनी किती अभ्यासपूर्ण बोललं पाहिजे. आपण व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर चालू नका. ज्या केसचा आपण उल्लेख केला अविनाश जाधवांच्या, असा कुठलाही निर्णय कोर्टाने दिलेलाच नाही. दुसरी गोष्ट, दंड नावाचा प्रकार सुद्धा नाही. ते सगळ्या मॉर्क केलेल्या बातम्या पत्र होत्या. आपण ते व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीत अवधूतजी बेट मगाशी प्रसाद सर म्हणाले होते तुम्ही बेट लावता का उद्या किती जागा येतील, आता माझ्याशी बेट लावता का? अशी कुठली तुम्ही अभ्यास करा आणि जर तुम्ही हरलात तर मला वैयक्तिक फोन करा. तुमच्याकडे माझा फोन नंबर सुद्धा असेल किंवा माझ्याकडे तुमचा फोन नंबर आहे, मी तुम्हाला फोन करेन.
अशी कुठलीही बातमी नसताना आपण फक्त व्हॉट्सअपवर किंवा इकडे तिकडे आलेल्या बातम्यांवर अशी बातमी लाईव्ह मीडियावर कमीत कमी प्रवक्त्यांनी तरी अभ्यासपूर्ण बोलावं, हे माझा तुम्हाला सल्ला आहे. राहिला प्रश्न भविष्यात आपण एकत्र राहणार आहोत का, तर होय. हे ठाकरे बंधू आज फक्त निवडणुकांपुरते नाहीयेत, सदैव एकत्र राहण्यासाठी आलेले आहेत आणि महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र आलेले आहेत. निवडणुका हरणं जिंकणं हा एक वेगळा भाग असतो, पण त्यानंतर सुद्धा आज 25 वर्ष भारतीय जनता पक्षासोबत आम्ही हरत जिंकत आम्ही 25 वर्षाचा काळ काढलेला आहे. आज कदाचित त्यांना त्याचा विसर पडला असू शकतो, पण आम्हाला माहिती युत्या आघाड्या ह्या कशा टिकवायच्या असतात. प्रतिकूल परिस्थितीमध्ये ज्यावेळेस बाळासाहेब नसताना आम्हाला एकट्याने निवडणूक लढण्याची जी पाळी आणली होती भारतीय जनता पक्षाने, आणि तोही काळ विसरलेलो नाहीये. जाऊ द्या, त्या विषयात मी जात नाही, पण तुमच्या प्रश्नाला मी उत्तर दिलं. ठीक आहे अनिलजी, आपण असं म्हणालात की हारत जिंकत असताना आपण 25 वर्ष भारतीय जनता पार्टीच्या सोबत राहिलात, पण तुमचे पक्षप्रमुख काय बोलून गेले, 25 वर्ष सडली युतीमध्ये. ठीक आहे, हा मुद्दा वेगळा असू शकतो. जाता जाता एक पटकन मुद्दा घेऊयात. अरुण सावंत, शेवटचा मुद्दा आहे. आपण केवळ आणि केवळ मिनिटभरामध्ये कृपया याचं उत्तर द्यावं अशी अपेक्षा आहे. जर समजा जे निकाल व्यक्त झालेले आहेत तेच लागले, तर तुम्ही तुमच्या लेखी मुंबईमध्ये प्रचार न करून खूप काही कमावलं का प्रचार न करून खूप काही गमावलं? प्रसादजी, तुमच्या या प्रश्नाचं उत्तर देण्याच्या अगोदर गाढवे यांनी जे काही मगासपासून सर्वच प्रवक्त्यांना अभ्यास करून या सांगत आहेत, तर त्यांचा स्वतःचा अभ्यास कच्चा आहे. त्याचं उदाहरण देतो. ते म्हणतात की हायकोर्टाने असा निकाल दिलाच नाही, तर मला वाटतं आपण जाऊन हायकोर्टाचा तो निर्णय वाचावा. हायकोर्टाने निर्णय की ह्या ज्या काय तुम्ही कंप्लेंट केली होती, जे सध्या उमेदवार, मी तुम्हालाही पाठवतो. ठीक आहे अरुणजी, तो मुद्दा आता सोडा. पटकन आपण मुद्द्यावर या. आपल्या स्वतःच्या पक्षाच्या परफॉर्मन्सवर बोलला आणि मला वेळेची मर्यादा आहे, त्यामुळे मला मध्ये तोडावं लागणार नाही असं बघा. पटकन प्लीज, 1 मिनिट उरलंय. आपण प्रसादजी, मुंबईमध्ये आमचा शिवसेना पक्ष हा मेहनत करत हे यश संपादित करत आहे. महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये एकनाथ शिंदेजी यांनी मुख्यमंत्री असताना आणि त्यानंतर सुद्धा आता सुद्धा अनेक अशा चांगल्या गोष्टी केलेल्या आहेत. मुंबईमध्ये आम्ही, तुम्हाला माहित असेल की या मुंबईमध्ये मुख्यमंत्री असताना असा कोणताही या देशामध्ये मुख्यमंत्री नाही की जो रस्त्यावर उतरला आणि रस्त्यावर उतरून त्यांनी या दाखवली. आणि म्हणूनच मुंबईकरांमध्ये सफाई झाली की नाही याचं बघणी करायला उतरले होते की हाच खरा मुख्यमंत्री आहे आणि हाच मुख्यमंत्री या मुंबईला एक नवं स्वरूप देऊ शकतो. आणि म्हणूनच आज मुंबईकरांनी असा निर्णय घेऊन एक अतिशय उत्तम मतदान विचारावं. ग्रीन कार्पेट टाकून जी पाहणी करायला गेलेले तिथपर्यंत गटारांची, ती ग्रीन कार्पेट अजूनही आहे की काढून टाकलं? ठीक आहे, चर्चा वाढत गेली तर मला वेळ मर्यादा ओलांडावी लागेल, माफ करा. मला त्यासाठी थांबावं लागतंय. आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात. अरुणजी सावंत, अनिलजी गाढवे, योगेशजी खैरे, आपल्या सोबत असलेल्या उत्कर्षाताई रूपवते आणि अवधूजी वाघ, सगळ्यांचे मनपूर्वक आभार. जाता जाता पटकन पाहणार आहोत जय महाराष्ट्राचा महापोल काय सांगतोय. महायुतीला 125 ते 130 जागांचा अंदाज आहे. जय महाराष्ट्राच्या महापोलमधून येणारी आकडेवारी आपल्याला लक्षात ठेवायची आहे. उद्या आपण निकालामध्ये ती तपासून पाहणार आहोत. महायुतीला 125 ते 130 जागा. यामध्ये महायुती म्हणजे फडणवीस, शिंदे आणि रामदास आठवले. मवियाला 64 ते 69 जागांचा अंदाज, म्हणजे 2 ठाकरे आणि शरद पवार. इतर पक्षांना 24 ते 28 जागा, म्हणजेच त्यामध्ये काँग्रेस, अजित पवार इत्यादी सर्व. महायुतीचा भगवा महापालिका मुंबईवर फडकण्याची शक्यता या निमित्तानं व्यक्त झाली आहे. ठाकरेंच्या हातून 25 वर्षानंतर पालिका जाण्याची शक्यता या निवडणुकीत व्यक्त होतीये. या चर्चेमध्ये तुर्तास इतकंच. आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.